अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता श्रावण महिना सुरुवात झालेली आहे. तर प्रत्येक स्त्रियांचं, प्रत्येक महिलांचं श्रावण महिना आला की श्रावण महिन्यातील सोमवार आणि श्रावण महिन्यातील शुक्रवार प्रत्येकजण हे धरतच असतात, करतच असतात. बघा, ज्यावेळेस आपण श्रावणी सोमवार करतो त्याचबरोबर बऱ्याचशा महिला वैभव लक्ष्मीचं व्रतही श्रावणात सुरू करतात. बघा, ज्या कोणांना वैभव लक्ष्मीचं व्रत करायचं आहे त्यांनी श्रावण महिन्यातून या व्रताची सुरुवात आवर्जून करावी. हे व्रत जे वैभव लक्ष्मीचं जे व्रत आहे तर ते खूप जुनं व्रत आहे. बघा, आपल्या आजी, चुलत्या, आपले म्हणजे जे काही जुने सर्व आजी, पणजी, चुलते जे आपले असायचे तेव्हापासूनचं हे व्रत आहे, त्याच्या आधीपासूनचं हे व्रत आहे. खूप जणांनी, खूप महिलांनी हे व्रत केलेलं आहे. तर हे व्रत जुनं आहे पण खूप शक्तिशाली आणि खूप प्रभावशाली हे व्रत आहे. या व्रताने आपली इच्छापूर्ती ही 100% प्रत्येकाची इच्छापूर्ती ही या व्रताने होते. तर हे व्रत कसं करायचं, त्याचे अटी नियम काय, ते सर्व काही आज मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित मिळून जाईल. आता बघा, ज्यांच्याकडे वैभव लक्ष्मी व्रताची पोथी आहे तर त्यांना व्हिडिओ बघण्याची सुद्धा गरज नाही, कारण त्याच्यामध्ये सर्व काही माहिती आहे. तरी पण बऱ्याच जे कोणी नव्याने सेवा करणार आहेत, नव्याने व्रत करणार आहेत, तर त्यांच्यासाठी व्हिडिओ बघून करणं खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपल्याकडून काहीतरी राहून जाऊ नये, काहीतरी चुकू नये अशी भीती प्रत्येकाला असते. तुम्हाला काय करायचं आहे, बघा, आता श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारपासून तुम्ही या वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात करायची आहे. मग तुम्ही वैभव लक्ष्मीचे व्रत 5 करा किंवा 11 करा, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही व्रत हे करू शकतात. तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष्मी व्रत कशासाठी करतात, वैभव लक्ष्मी व्रत कशासाठी करतात. बघा, बऱ्याचशा आपल्या जीवनात अडचणी असतात, बऱ्याचशा अडचणीला आपण सामोरं जात असतो. कोणी शिक्षणासाठी, मनाजोगी नोकरी लागावी किंवा मनाजोगं विवाहस्थळ यावं, आपल्या जीवनसाथी हा मनाजोगा भेटावा यासाठी बरेच ताई हे व्रत करत असतात, किंवा संतानप्राप्तीसाठी व्रत करत असतात, स्वतःचं घर व्हावं यासाठी हे व्रत करतात, किंवा आपल्याला घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, धन, संपदा, पैसे सर्व काही आपल्या घरात स्थिर राहावं, असावं यासाठीही बऱ्याच ताई ही सेवा, ही वैभव लक्ष्मीची सेवा करत असतात. बघा, ही वैभव लक्ष्मीची जी व्रत आहे तर ते व्रत संकल्पयुक्त करायचं असतं, जेणेकरून तुमची काही इच्छा असेल तर ती इच्छा लवकरात लवकर त्या इच्छापूर्ती होण्यासाठी तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे. आता संकल्प कसा करायचा आहे, बघा, शुक्रवारी तुमची सर्व काही देवपूजा झाल्यानंतर, सर्व काही तुमचं आवरल्यानंतर देवघरासमोर बसून तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, पूजा मांडणी करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, एक चौरंग लागणार आहे. चौरंगावर अंथरण्यासाठी लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र, ब्लाऊज पीस घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक कलश, तांब्या घ्यायचा आहे, पितळेचा घ्या किंवा कशाचाही जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याचा तांब्या घ्या, तुम्ही पितळेचाच घ्या अवश्य. आणि एक वाटी घ्या, वाटी भरून तांदूळ घ्या. त्या वाटीमध्ये बघा, कळस तांब्यावर आपल्याला नारळ काही ठेवायचं नाही, फक्त कळस तांब्या घ्यायचा, त्याच्यात पाणी, सुपारी तुम्हाला टाकायची आहे आणि एक नाणं टाकायचं आहे. आणि त्याच्यावर बसेल या मापाचीच एक वाटी घ्यायची आहे, ती वाटी तांदळाने पूर्ण भरायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचं आहे. मग सर्वात आधी तुम्हाला चौरंग मांडायचा आहे, त्याच्यावर ब्लाऊज पीस अंथरायचा आहे, त्याच्यावर तुम्हाला खाली तांदळाने स्वस्तिक काढायचे आहे आणि त्याच्यावर तुम्हाला तो कळस तांब्या ठेवायचा आहे. त्याच्यात पाणी, थोड्याशा हळदी कुंकू, अक्षदा आणि सुपारी आणि एक नाणं तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून त्याच्यावर तुम्हाला एक वाटी ठेवायची आहे. त्या वाटीमध्ये तांदूळ ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे काही सोन्याचा दागिना आहे किंवा चांदीचा दागिना आहे, किंवा हे नसेल तर शेवट तुम्ही 1 रुपयासुद्धा त्याच्यामध्ये ठेवू शकतो.
त्याच्यावर ठेवून तुम्हाला एक गुलाबाचं फूल त्या नाण्यावर, त्या तांदळावर ठेवायचं आहे वाटीवर. गुलाबाचं फूल, मोगऱ्याचं म्हणजे मोगराचा हार असेल तर मोगऱ्याचा हार ठेवा. छान अशी सुशोभित पूजा करा. वैभव लक्ष्मीचा फोटोही असायलाच हवा. वैभव लक्ष्मीचा फोटो ठेवा. त्याचबरोबर 2 विड्याची पानं ठेवा. त्याच्यावर गणपतीची स्थापना, सुपारी ठेवायची आणि गणपतीची स्थापना तुम्हाला त्याच्यावर करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे. मग तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र तुम्ही तिथे ठेवा. नसेल तर तुम्ही, जर तुमच्याकडे लक्ष्मी माताची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीही ठेवू शकतात. त्याचबरोबर शंख असेल तर शंख ठेवा. घंटी असेल तर घंटी ठेवा. जे काही तुमच्याकडे देवाचं साहित्य आहे तर ते साहित्य तुम्ही त्या चौरंगावर, पाटावर ठेवू शकतात. तो आपण कलश जो ठेवलेला आहे तर त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकाने स्वस्तिक काढून घ्यायची आहे. आणि स्वस्तिकाच्या ह्या बाजूला आणि ह्या बाजूला असं 8 तुम्हाला रेषा ओढायच्या आहे. बघा, अष्टलक्ष्मीच्या ह्या रेषा तुम्हाला 8 रेषा, 4 इकडून आणि 4 इकडून अशा प्रकारे खालून वरी तुम्हाला कुंकवाने 8 रेषा त्या कळस तांब्यावर तुम्हाला ओढायच्या आहेत हळदी कुंकाने अशा प्रकारे. आणि मग नंतर तुम्ही छोटासा पेला पाणी भरून ठेवा चौरंगावर, छोटंसं त्याच्यावर झाकण ठेवा. बरोबर 2 विड्याच्या पाण्यावर जी आपण गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची आहे, गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा वाहून धूप दीप ओवाळून तुम्हाला गणपतीची मूर्ती स्थापन करायची आहे. आणि गणपतीच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला तुम्हाला आणखीन 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. त्याच्यावर सुपारी आणि 1 नाणं ठेवायचं आहे. त्यालाही हळदी कुंकू लावून तुम्हाला अशा प्रकारे पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. आणि श्रीयंत्र जर तुमच्याकडे नसेल, जे वैभवी लक्ष्मी व्रत असतं तर त्याच्या पाठीमागच्या पेजवर तुम्हाला श्रीयंत्राचा फोटो असतो, तर तो तुम्ही वैभव लक्ष्मीच्या व्रताची पोथीसुद्धा पाटावर ठेवून त्याचीही पूजा तुम्ही करायची आहे. आता हे सर्व काही पूजा मांडणी व्यवस्थित झाली. मग जे काही तुमच्याकडे फुलं आहेत तर ती फुलं वाहा, तुम्ही फुलं ठेवा. जे काही तुम्हाला छान अशी सजावट करायची आहे ती सजावट करून घ्या. त्याचबरोबर तुपाचा दिवा लावा. बघा, लक्ष्मी माताला तुपाचा दिवा हा खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे आवर्जून गुरुवारी तुपाचा दिवा तुम्ही लावा. त्याचबरोबर जे काही फळं तुमच्याकडं असतील, सफरचंद असो, डाळिंब असो, जी काही फळं तुमच्याकडे अवेलेबल आहेत ती फळं तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. आणि एकदम साधी आणि सोपी ही पूजा मांडणी आहे. त्याचबरोबर ही सर्व पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. बघा, एक खाली तांबण घ्या, हातामध्ये थोडंसं पाणी, अक्षदा, हळदी कुंकू घ्यायचं आहे, फूल घ्यायचं आहे. आणि जी तुमची इच्छा आहे, ज्याच्यासाठी तुम्ही संकल्प करणार आहात, म्हणजे जेवढ्या दिवसाचं तुम्ही हे शुक्रवारचं व्रत करणार आहात तर ते तुम्ही बोलायचं आहे. आणि तुम्हाला अशा प्रकारे माता लक्ष्मीला संकल्प करून ते पाणी सोडून द्यायचं आहे त्या तांबणामध्ये. नंतर ते झाडाच्या बुडाला तुम्ही ओतून देऊ शकतात. अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा आहे, म्हणजे सोडायचा आहे. तर हा झाला संकल्प. आता ते म्हणजे सेवा कोणती करायची. आता बघा, वैभव लक्ष्मीच्या व्रताची सेवा कोणती करायची आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही वैभव लक्ष्मीचं व्रत करणार असाल तर तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. बऱ्याच ताई अशा करतात की फक्त शुक्रवारी मांसाहार करत नाहीत, एरवी करतात, पण असं अजिबात करायचं नाही. शुक्रवारीच काय, घरच्या लोकांनाही शुक्रवारी तुम्ही मांसाहार करू द्यायचा नाही. आणि तुम्ही जोपर्यंत तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहात ना, तर मांसाहार तुम्हाला वर्ज्य करायचा आहे, जोपर्यंत तुमचे शुक्रवार होत नाही तोपर्यंत. तर आता सेवा काय करायची बघा. सर्वात आधी तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं तुम्हाला हा मंत्र म्हणून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. तर आता बघा, सर्वात आधी तुम्हाला लक्ष्मी स्तवन म्हणायचं आहे. पोथी जी आपण वैभव लक्ष्मी व्रताची जी पोथी घेतो तर त्याच्यामध्ये अष्टलक्ष्मीचे फोटो आहेत. बघा, पहिल्या पेजवर धनलक्ष्मी आहे, दुसऱ्या पेजवर गजलक्ष्मी आहे, तिसऱ्या पेजवर आदिलक्ष्मी आहे. तर या 8 रूपांची पूजा तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे, आरती ओवाळायची आहे, उदबत्ती ओवाळायची आहे. 8 लक्ष्मीच्या रूपाची पूजा तुम्हाला करायची आहे. त्या व्रताच्या पोथीमध्ये या 8 लक्ष्मीच्या रूपाची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. नंतर मग तुम्हाला महालक्ष्मीचं ध्यान करायचं आहे. मग नंतर लक्ष्मी गायत्री मंत्र त्या पोथीमध्ये आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. नंतर महालक्ष्मी
पठण तुम्हाला करायचं आहे. मग जेवढ्या वेळेस तुमच्याकडून होईल तेवढ्या वेळेस तुम्ही 11 वेळेस करा, 21 वेळेस करा, 16 वेळेस करा, जेवढ्या वेळेस होईल तेवढ्या वेळेस करायचं आहे. आणि नंतर मग हे सर्व काही झाल्यानंतर तुम्ही कहाणी वाचून घ्यायची आहे. जी वैभव लक्ष्मी व्रताची कहाणी आहे ती कहाणी तुम्हाला संपूर्ण वाचून घ्यायची आहे. आणि नंतर तुम्हाला ही कहाणी वाचून झाल्यानंतर आरती करायची आहे. सर्वात आधी गणपतीची आरती करा. नंतर जी काही त्या पोथीमध्ये मागच्या पेजवर ज्या आरती दिलेल्या आहेत महालक्ष्मीच्या, वैभव लक्ष्मीची, ती आरती तुम्हाला करायची आहे. आणि नंतर मग जो काही तुम्ही सात्विक नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य तुम्हाला लक्ष्मी माताला, वैभव लक्ष्मी माताला तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. आता जेवणात काय खायचं, उपवास धरायचा का नाही बघा, ज्यांना शक्य आहे उपवास करणं त्यांनी आवर्जून उपवास करायचा आहे. शुक्रवारचा माता लक्ष्मीचा, वैभव लक्ष्मीचा उपवास तुम्हाला करायचा आहे. आणि नंतर संध्याकाळी तुम्ही हा उपवास सोडू शकता. ज्यावेळेस तुमची पोथी वाचून झाली की तुम्ही नंतर संध्याकाळीच ही सेवा करायची आहे. नंतर मग तुम्ही ते उपवास सोडून तुम्ही जेवण करू शकतात. जो काही सात्विक जेवण तुम्ही बनवलेलं आहे गोडाधोडाचं तो नैवेद्य दाखवून मग तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला या व्रताची अशा प्रकारे पूजा मांडणी सर्व काही करायचे आहे. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तुमची ही सर्व सेवा होईल तर मनोमनी तुम्ही हीच प्रार्थना करायची. तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा वैभव लक्ष्मीला तुम्हाला सांगायची आहे. आणि पूर्ण अंतःकरणाने श्रद्धेने भाव ठेवून, विश्वास ठेवून तुम्हाला वैभव लक्ष्मीच्या या व्रताची छान अशी सुरुवात करून शेवटपर्यंत सेवा करायची आहे. तर आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.